हापशिंगा रोड, आंबेडकर वस्ती, वंदे मातरम नगर परिसरामधील सर्व आम्ही जे तिथले रहिवासी आहोत, आम्हाला तिथं लाईट व्यवस्थित पूर्तता होत नाही व कमी दाबाचं लाईट मिळते. तिथं मोटरी जळायला लागल्यात, कुणाचे फ्रीज जळायला लागलेत, कुणाचे फॅन जळायला लागलेत. त्या कारणास्तव आम्ही गेल्या वर्षी MSCB ऑफिस आपले महातरण तुळजापूर त्यांना एक निवेदनद्वारे आम्ही असं निवेदन दिलं होतं की आमच्या भागात लाईट व्यवस्थित पुरवठा होत नाही, म्हणून आम्हाला ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यात यावं म्हणून आम्ही एक तक्रारी अर्ज दिला होता. त्या संदर्भात आम्हाला ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला. ट्रान्सफॉर्मर मंजूर होऊन आम्हाला तिथे कार्यकारी अभियंता आहे नभा काळे व इंजिनियर VR मगर हे आम्हाला जाणून बुजून तर त्रास देत आहेत, हेलपाट्या मारायला लावत आहेत व इथं जे आमच्या परिसरामधील मागासवर्गीय लोक आहेत सर्व त्यांच्यावर अन्याय अत्याचार होत आहे. हा की प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे त्या ट्रान्सफॉर्मरला व बजेटही आलेलं आहे. कधी प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे? प्रशासकीय मान्यता जवळपास बघा की 28/3/2025 रोजी प्रशासकीय मान्यता मिळालेली माझ्याकडे पत्र आहे आणि बजेट ही त्यांनी त्याच महिन्यात, त्या पुढच्या महिन्यात, चौथ्या महिन्यात ट्रान्सफॉर्मर केलेलं आहे ते बजेट. तरी पण अधिकारी आम्हाला इथं असं आल्यानंतर सांगतात की बजेट आलेलं नाही किंवा ट्रान्सफॉर्मरला तुमच्या प्रशासकीय मान्यताच मिळालेली नाही. प्रशासकीय मान्यता मिळाली म्हणून नसता म्हणून मी काय केलं, आपलं जे समाज कल्याण ऑफिस आहे धाराशिवचं त्या ठिकाणी जाऊन चौकशी केली. तिथे चौकशी केली असता आम्हाला असं निदर्शनास आलं की तुम्हाला प्रशासकीय मान्यता तेव्हाच मिळालेली आहे, पण जाणून बुजून जे इथं SC ST लोक समाजातील लोक आहेत त्या लोकांवर अन्याय ह्या अधिकाऱ्यांकडून होत आहे. या संदर्भात तुम्ही अधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे का? माझं काळेसाहेब व मगर साहेब यांच्याबरोबर बोलणं झालं. व साहेब तुम्ही आम्हाला प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे, कुठल्या तर गुत्तेदाराला सांगून हे ट्रान्सफॉर्मर करून द्या आम्हाला. पण हे अधिकारी काय म्हणतात आम्हाला की ट्रान्सफॉर्मर विषयी आम्हाला प्रशासकीय मान्यता बी आलेली नाही इकडे किंवा बजेट आलेलं नाही, त्या कारणास्तव मी तुम्हाला लिहून देतो, एक तुम्ही तक्रारी अर्ज द्या. मग आज मला यांना जी काळे साहेब आहेत त्यांच्याकडून मी पत्र दिलेलं आहे, यांनी मला लिहून द्यावं की आमच्याकडून काम होत नाही व SC ST समाजातली लोक आहेत, जे दलित लोक आहेत त्यांच्यावर हा अधिकारी अन्याय करत आहे. सर आपल्या मी वंदे मातरम हापशिंगा रोड येथील रहिवासी आहे. आम्ही तर साहेबांना सतत कागदोपत्री किंवा तो लेखी आम्ही आश्वासन त्याने आम्ही देत होतो, आम्ही निवेदन देत होतो. आणि विषय असा आहे की अधिकारी जे ते आम्हाला जाणून बुजून असे आम्हाला टाळाटाळ करत आहेत आणि SC ST अंतर्गत आम्ही त्यांना SC मधून आम्ही ते पण मंजूर करून घेत होतो ट्रान्सफॉर्मर. तरी सुद्धा ही अधिकारी आम्हाला आमची पिळवणूक करत आहेत. माझी त्यांना एकच सांगणं आहे, तुम्ही लवकरात लवकर आमची जर मागणी पूर्ण नाही केली तर आम्ही पुढील आंदोलन यापेक्षा तीव्र करू.